उन्हाळा चालू झाल्यानंतर बरेच जण वाळवणाचे वेगवेगळे पदार्थ बनवत असतात। आज मी उपवासाची ही साबुदाणा चकली इथे बनवलेली आहे, पहिल्यांदाच बनवलेली आहे। तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि कशी जमली आहे हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। तळल्यानंतर ही अप्रतिम अशी फुललेली आहे, छान झालेली आहे ही साबुदाण्याची चकली। मी टेस्ट करते आणि तुम्हाला सांगते, खूपच छान झालेली आहे अशी ही सुंदर अशी चकली। कशी बनवायची चला तर मग आपण सुरुवात करूयात व्हिडिओला। त्यासाठी रात्री मी साबुदाणा भिजत घातलेला आहे। इथे मी अर्धा किलो साबुदाण्याची चकली इथे बनवणार आहे। अर्धा किलो साबुदाणा एका पातेल्यात घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊयात। पाण्याने आपल्याला हा साबुदाणा अशा पद्धतीने धुवून घ्यायचा आहे आणि वरचं जे पाणी आहे ते आपण काढून घेणार आहोत। अगदी थोडंसं आपल्याला इथे पाणी यामध्ये ठेवायचं आहे। आता इथे तुम्ही बघू शकता, अगदी साबुदाणा दिसेल एवढंच पाणी ठेवायचं आहे आपल्याला। झाकण घालून ठेवूयात। ओव्हरनाईट आपल्याला हा साबुदाणा सोक करत ठेवायचा आहे। दुसऱ्या दिवशी तुम्ही इथे बघू शकता, मस्त फुललेला आहे, छान भिजलेला साबुदाणा आहे। आणि आता आपण चकली करून घेऊयात। 1 किलो बटाटे मी उकडून साल काढून घेतलेले आहेत। आता आपण हे बटाटे जे आहेत ते किसून घेणार आहोत। किसल्यामुळे चकली बनवताना आपल्याला काही त्रास होत नाही, त्यामुळे मी बटाटे इथे सर्व बटाटे किसून घेतीये। आता एका परातीमध्ये आपण हा साबुदाणा घेणार आहोत। आज बऱ्याच दिवसानंतर काहीतरी वाळवणाचा एक पदार्थ बनवण्याचा योग आलेला आहे आणि ही साबुदाण्याची चकली खास तुमच्यासाठी मी इथे आस्वाद रेसिपीवरती घेऊन आलेली आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब अजूनपर्यंत केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। आता इथे आपल्याला लाल तिखट घालून घ्यायचं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट घालायचं आहे। इथे 2 मोठे चमचे मी लाल तिखट घालून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर मीठ इथे साधारण आपल्याला 2.5 चमचे लागणार आहे। मीठ आणि लाल तिखटाची पावडर इथे घालून झालेली आहे। सर्व जे साहित्य आहे ते असं मिक्स करून घेऊयात। बऱ्याच ठिकाणी उपवासाला जिरं खात नाही, त्यामुळे आपण जिऱ्याचा वापर इथे करणार नाही आहोत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जिरं यामध्ये ॲड करू शकता। आता साबुदाण्याच्या चकलीचं हे जे मिश्रण आहे ते आपण टेस्ट करून बघणार आहोत आणि मीठ आणि तिखट करेक्ट असेल तर आपण चकली पाडायला घेणार आहोत। तर मीठ आणि तिखट व्यवस्थित झालेलं आहे। सोऱ्यामध्ये मी चकलीची प्लेट घालून घेतलेली आहे। सोऱ्याला आतून तेल लावून घ्यायचं आहे आणि थोडं पीठ यामध्ये घालून आपण चकली पाडून घेणार आहोत। अतिशय सोपा पदार्थ आहे, नक्की बनवून बघा। जर बनवला तो कसा जमला आहे हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। थोडंसं पीठ यामध्ये घालून घेते आणि छोट्या छोट्या चकल्या अशा पद्धतीने आपण पाडून घेणार आहोत। सर्वात पहिल्यांदाच करते त्यामुळे थोड्याशा तुटतात, पण चकल्या मात्र खूप सुंदर होतात, मला फार आवडतात। तुम्हाला उन्हाळ्याचा कोणता पदार्थ आवडतो हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। जर सोऱ्या नसेल तर अशा पद्धतीच्या पिशवीमध्ये आपण थोडंसं पीठ घेणार आहोत आणि कॉर्नर कट करून अशा पद्धतीने चकल्याही पाडून घेणार आहोत। दोन्हीही पद्धत मी इथे दाखवलेली आहे। आता सर्व चकल्या इथे पाडून झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। आता उन्हामध्ये 2 दिवस आपल्याला ह्या वाळवायच्यात आणि त्याच्यानंतर आपण ह्या चकल्या तळून घेणार आहोत। पहिलाच प्रयत्न छान झालेला आहे। वाळल्यानंतर अशा कडक झाल्यानंतर आपण तळून घेणार आहोत। खूप सुंदर बनतात ह्या चकल्या, मला फार आवडतात। तुम्हाला आवडतात की नाही कमेंट करून सांगायला विसरू नका। माझ्याकडून कोणते कोणते पदार्थ हवे आहेत तेही सांगितलं तरीही चालेल, मी नक्की ते करण्याचा प्रयत्न करेल। साबुदाण्याची चकली मस्त फुललेली आहे आणि खूप छान सुगंध सुटलेला आहे। माझ्या मुलाला तर ही फार आवडते, त्यामुळे मी आज त्याच्यासाठी म्हणून वाळवण्याचा हा पदार्थ बनवलेला आहे। अप्रतिम झालेली आहे। तर ह्या सुंदर अशा चकलीला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।